काश्मीर आणि काश्मीरमध्ये जाऊन ते बोलून आले की 370 कलम काढल्यानंतर आता काश्मीर मोकळा श्वास घ्यायला लागले. अरे 370 कलम काढायला आम्ही सुद्धा पाठिंबा दिला होता. पण लोकशाही ज्याला म्हणतात, तुमचे हातपाय बांधून ठेवतो मी, हा, आणि मग सांगतो तुम्हाला बघा श्वास घेतोय की नाही. श्वास घेतोय ना, आहे ना लोकशाही. हातपाय बांधून ठेवलेत आणि नुसता श्वास चालू ठेवले, काय उपकार करताय तुम्ही आमच्यावरती. मग काश्मीर जर मोकळा श्वास घेत असेल तर गेल्या 5 वर्षात काश्मीरमध्ये निवडणुका का घेतल्या नाहीत तुम्ही. आता लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत आणि कोर्टाने त्यांना तंबी दिली 6 महिन्यात निवडणुका घ्या, म्हणून तुम्हाला ती निवडणूक घ्यावी लागते. पण काश्मीर खरंच मोकळा श्वास घेत असेल तर काश्मीरमध्ये आजपर्यंत मोदींनी निवडणुका का घेतल्या नाहीत, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. आणि मग त्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, मोदीजी तुम्ही काश्मीरमध्ये गेला होतात, बाजूला लेह लडाखमध्ये का नाही गेलात. कारण लेह लडाखमध्ये तुम्ही बघितलं असाल नसाल, लाखो लोक रस्त्यावरती उतरले होते, लाखो लोक. कारण मोदीजींनीच त्यांना जी आश्वासनं दिली होती, मोदी गॅरंटी, 10 वर्ष झाली, गॅरंटीचा पत्ता नुसता टी आहे पण गॅरंटी नाहीये. चाय पे चर्चा आहे, तो टी आहे पण गॅरंटी नाहीये. मणिपूरमध्ये तर जायची हिंमतच नाहीये. मी काल बोललोय ना, हे गृहमंत्री जे आहेत अमित शहा, तिकडे शेपूट घालतात आणि इकडून फणा करतात, असे नागोबा आहेत. म्हणजे इकडे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सगळे जा ना, हिंमत असेल तर मणिपूरमध्ये ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय पाठवा. दडदकट परत येतात का बघा, तिकडेच खांडोळ्या करून टाकतील ती लोक. पण आम्ही सुसंस्कृत पडतो ना, सुसंस्कृत आहे. संजय राऊत जे बोलले की त्यांनी तो लढलाच, तसे सगळे शिवसैनिक लढतायत. पण आम्ही कायदा मानणारी लोक आहोत, म्हणून तुम्ही आमच्यावरती अत्याचार करताय. जर मणिपूर सारखी परिस्थिती असेल तर तिकडे तुमचे ईडी, सीबीआय वाले का जात नाहीत, का पाठवत नाही. आणि असं म्हणतात मोदीजींनी ते रशिया आणि युक्रेनचं चालू असलेलं युद्ध सुद्धा थांबवलं होतं, हो ना. अरे तुम्ही हसताय काय, तुम्हाला एवढा विश्वास म्हणजे आहे की नाही, विश्वास आहे की नाही. पण युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबवलं तर मणिपूर शांत का नाही केलं. आपल्याच देशाचं आहे ना. मोदी परिवार में क्या मणिपुर नहीं है क्या. मोदी परिवार में लेह लडाख नहीं है. मोदी परिवार मध्ये जिथे चीन घुसलाय तो अरुणाचल नाहीये. पण ते सगळं बाजूला ठेवायचं आणि नुसतं अब की बार, अरे अब की बार भाजपा तडीपार द्या, पाठवून यांना तडीपार. माझ्या साध्या साध्या शिवसैनिकाला तडीपार करता काय. निवडणुकीमध्ये हा मतदार भाजपला संपूर्ण मुळासकट उखडून तडीपार केल्याशिवाय राहणार नाही. आणि आज पुन्हा सांगतो, आज महाशिवरात्र म्हटल्यानंतर माझ्याबरोबर ओम पण आहे आणि कैलास पण आहे. हा काही योगायोग मी काहींची नावं नाही ठेवली आणि त्यांना सुद्धा आमिष होती, पण हे निष्ठेला जागले. कारण त्यांना माहित आहे ओम तुम्ही बोललात ते फार महत्वाचं आहे की 350 वर्ष झाल्यानंतर सुद्धा खंडोजी खोपडे ही गद्दाराची अवलाद, सूर्याजी पिसाळ गद्दाराची अवलाद, पण तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, सगळे यशाजी कंक, ही सगळी. त्याच्यामध्ये सुद्धा एक मुद्दा म्हणून सांगतो, कान्होजी जेदे नाईक, हे सगळे इतिहासामध्ये आहे. अफजल खान जेव्हा चालून आला होता इकडे तुळजापूरमध्ये सुद्धा त्यांनी भयानक तांडव केलं होतं. तांडव कसलं, सगळा सत्यानाश केला होता. आणि अक्षरशः अफजल खानाची जेव्हाची सॉरी होती त्या म्हणजे काही निवडणुका नव्हत्या. एक तर आमच्याकडे सामील व्हा, जसं आत्ता चालले तसं, नाहीतर तुम्हाला बेचिराख करू. बेचिराख म्हणजे घराची आबरू तर लुटणार, घरातले देव बाहेर आणून त्याचे तुकडे तुकडे केले जायचे आणि सगळ्या मारून टाकून घराला आग लावून टाकायची, त्याला म्हणायचे राख रांगोळी करून टाकायची, बेचिराख. आणि असं सगळं ते संकट येताना कान्होजी जेदे एक दिवस त्यांच्या 5 मुलांना घेऊन शिवाजी महाराजांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की तो खान आला ऐसा. तर महाराज म्हणाले, महाराजांना माहिती होतं सगळं. महाराजांनी विचारलं काय, मग काय. नाही, खानाने पत्र पाठवले. ते पत्र काय, हेच जे आता भाजपवाले करतात ना, भाजपात या नाही तर जेलमध्ये जा. ही अफजल खानाचीच वृत्ती आहे, ही अफजल खानाचीच वृत्ती आहे. आम्हाला सामील व्हा, आमच्याकडे आलात तर तुम्हाला वतनदारी मिळेल, सुभेदारी मिळेल, अमुक होईल तमुक होईल, पण नाही आलात तर मुलांसकट मारले जाल. मग महाराजांनी त्यांना सांगितलं, विचारलं मग काय विचार आहे. तुमच्या मुलाबाळांच्या हितासाठी तुम्ही जा. आणि जे कान्होजी जेदे नाईक चिडले
त्याने एक बाजूला एक लोटा होता तो घेतला आणि महाराजांच्या पायावरती पाणी सोडलं. ते म्हणाले, हे सोडलं मी पाणी माझ्या वतनदारीवर, हे सोडलं मी माझं पाणी माझ्या 5 मुलांवर, पण या जेद्याच्या अंगामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जेद्या आणि त्याची 5 मुलं भगव्याशी बेईमानी करणार नाही. मेलो तरी 72, पण हातातला भगवा सोडणार नाही. त्या महाराष्ट्रामध्ये ही नीच नालायक गद्दारी औलाद ही वळवळून द्यायची आपण? अरे महाराष्ट्राची ओळख काय असणार आहे? 300 वर्षानंतर 350 वर्षानंतर छत्रपतींचा महाराष्ट्र, आणि ज्याचं वर्णन केले गेलेलं आहे, राखट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, का तो गद्दारांच्या, नालायकांच्या, लाचाराच्या देशा करायचंय, ही ओळख ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून तुम्हाला जे मी सांगतोय की प्रत्येकाने ठरवायचं आपण कोण आहोत, गद्दार आहोत का निष्ठावान आहोत, आपण वाघ आहोत की लांडगे आहोत, आपण इमानदार आहोत का बेईमानदार आहोत. एवढ्या प्रश्नाचं उत्तर जे तुम्हाला पटेल ते घ्या आणि मतदान करा. आणि मतदान करताना जसं मोदींनी सांगितलं होतं ना कर्नाटकात, काय सांगितलं होतं? बजरंग बली की जय बोलून मतदान करा. तसं मी तुम्हाला सांगतोय, आजच सांगतोय, काय निवडणूक आयोगाला करायचं ते करू द्या. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी असं करून या हुकुमशाहीला गाडून टाका. आणि ते गाडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिमान वाटेल, असा माझा महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवल्याशिवाय राहणार नाही.